नमस्कार, मी तुमची आर्या क्यूके आणि आज माझा बिग बॉस मराठी सीझन 5चा प्रवास संपलेला. मी बिग बॉसच्या घरात गेली. डे 1ला मला वाटलं हां येतो मैं खा लूंगी, पण काही वेळानंतर मला कळलं की अरे सगळ्यांची विचारसरणी खूप वेगळी आहे आणि माझे थॉट प्रोसेस खूप कम्प्लिटली डिफरंट आहे. खूप एकटं वाटायला लागलं स्टार्टिंगला. म्हटलं यार हे तर सिच्युएशन मी ही सिच्युएशन पाहिलेली नाही आहे. सो आय वॉज लाईक नो, एका वेळी आपल्याला लोकांना जे वाटते ते करू द्या, जे वाटते ते वाटू द्या. आपण राहू पण आणि आपल्या या बबली चाइल्ड सेल्फला सोबत ठेवता आपला एक मॅच्युअर सेल्फ गेम पण दाखवू, ज्याच्यावर मी फोकस केला. माझे मित्र कोण झाले आहेत 3 लोकांचं मी म्हणते. अंकिता बहीण, सूरज भाऊ आणि वर्षाताई आई. जान्हवी हळूहळू आम्ही तिकडे चाललो होतो आणि अजून मी जर थांबली असती तर अजून भरपूर वेळ भेटला असता मला यांच्या सगळ्यांसोबत अजून बॉन्ड करायला. त्या गोष्टीबद्दल मला एवढंच बोलायचं आहे की निकी आहे, ती त्रास देणार, ती काही करणार, पण मी आर्या आहे. मी ते विसरायला नको होतं की विलन्स आर सपोज टू बी द विलन्स, बट आपण त्यांच्यासारखे नाही आहोत. मी हे कधीच केलेलं नाही आहे. मी आयुष्यात कोणावर हात नाही उचललेला आहे आणि हे मी काय केलं ते मला आय थिंक मला एक्सेप्ट करायला ते टाईम लागेल. पण चूक ते चूक, कितीही राग असो, किती पण तुम्हाला पुढच्या व्यक्तीवर की यार यांनी हे केलं आहे, तुमच्यासोबत ते केलेलं आहे, पण तुम्ही त्यांच्यावर जाणं आणि तुम्ही त्यांच्या अंगावर असं हात उचलणं, आय डोंट थिंक की मी, कारण की आर्यानी ते नसतं केलं. विच मेक्स मी थिंक दॅट त्या मोमेंटसाठी मी आर्या नव्हते. मी बनू शकली असती विनर, मी राहू शकली असती टॉप 5ला, पण लोकांच्या प्रेमाशिवाय मी काहीच नाही. आणि मला मॅटर हे करतं की सध्या जर मी बाहेर पण आहे तरी पण जर लोक मला प्रेम करत आहेत, प्रेम देत आहेत, तर ते माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.